चंद्रपूर महापालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची युती। चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपचा महापौर असणार। आमदार किशोर जोरगेवारांची माहिती। तर 26 वर्षांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर असेल, जोरगेवारांचं स्पष्टीकरण। आम्ही विनंती केली पण वडेट्टीवार आम्ही 5ही वर्षात महापौर करायला तयार नव्हते। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांची प्रतिक्रिया। पहिलं 26 वर्ष भाजपकडे, दुसरं 26 वर्ष भाजपकडे असा फॉर्म्युला ठरलाय। संदीप गिऱ्हे यांची माहिती। चंद्रपूरमध्ये महापौर निवडीआधी नाट्यमय घडामोडी। ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपकडून ऑफर असल्याची माहिती दिली, तर बहुमत नाही जुळलं तर विरोधात बसू, वडेट्टीवारांची माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपला सत्तेत बसवण्यासाठी मदत होईल असं कोणतंही पाऊल उचलायचं नाही अशा स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। चंद्रपुरात काँग्रेसनं दगाबाजी करू नये, अन्यथा समर्थन देणार नाही। मनपामध्ये 3 नगरसेवक असलेल्या जनविकास सेनेचा इशारा। सत्तेच्या केंद्रस्थानी भ्रष्टाचारांना बसवणं सहन करणार नाही, पप्पू देशमुख यांचा आरोप। पुढील काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्याची शक्यता। विलीनीकरणासंदर्भात राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या गोपनीय दिल्ली दौऱ्यात घडामोडी घडण्याचे संकेत। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। मुंबईमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदही लवकर यावेळेस विराजमान व्हावं। काही लोकांची इच्छा नसली तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा। रोहित पवारांचं ट्विट। नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना रोहित पवारांचा टोला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज दिल्ली दौरा। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती दिल्लीमध्ये फडणवीस शहांची चर्चा। सूत्रांची माहिती। विलीनीकरणावरती सुरू असलेल्या चर्चांवर दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं झालं असल्याची सूत्रांची माहिती समोर। झेडपी निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शहांकडून अभिनंदन। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सिद्धिविनायकाचं दर्शन। चैत्यभूमीवरती जात बाबासाहेबांना देखील त्यांनी अभिवादन केलं। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल तसेच सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात काही मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता। संध्याकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकार परिषद होणार। अजित पवार यांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगानं फडणवीस शहांमध्ये चर्चा झाली असेल, राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष आहेत। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरती संजय राऊतांची टीका। फडणवीस अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री राजकीय चर्चेसाठी दिल्लीला जात नाहीत, बावनकुळेंकडून स्पष्ट। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयानंतर गृहमंत्री अमित शहांकडून महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन। निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या जनतेच्या मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीएवरच विश्वास, शहांची प्रतिक्रिया। नरवणे यांचं पुस्तक ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध। माजी सेना प्रमुख खोटं बोलत नाहीयेत, राहुल गांधींचं वक्तव्य। जनरल नरवणे यांनी ट्विट करत पुस्तकाविषयी माहिती दिली। माझा माजी सैन्य प्रमुखांवरती पूर्ण विश्वास आहे, राहुल गांधींची प्रतिक्रिया। मवियातून काँग्रेस बाहेर पडणार असल्याच्या चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी। या संदर्भात 18 फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। सतेज पाटील यांची अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका। तुमच्या कार्यक्रमाला लोक मोदी सरकारच्या भीतीमुळे आले होते। भाषेवरच्या आंदोलनावरून भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावरती राज ठाकरेंची टीका। पंतप्रधान मोदींकडून फोन करत शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस। शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यास आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाणार। सांगली जिल्हा परिषदेत मवियाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आमदार विश्वजित कदमांचं वक्तव्य। 30 जागा मवियाला, 1 जागा सत्तेसाठी लागणार, त्यामुळे समविचारी पक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करू, विश्वजित कदमांची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेमध्ये पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। सध्या पुण्यामध्ये स्वीकृत नगरसेवक लॉबिंग सुरू।
आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्राला गतिमान करण्याचा संकल्प अर्थसंकल्प तयार करताना रोज अजितदादांची आठवण येते. आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य. अर्थराज्यमंत्री म्हणून अजितदादांसोबत खूप काही शिकलो. जयस्वालांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच. विरोधी पक्षनेते पद कुणाला मिळणार याकडे लक्ष. पदासंदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिंदेंची शिवसेनाच अव्वल. कोकणातील 3 जिल्ह्यामध्ये 165 पैकी 76 गटांवर शिवसेनेचा डंका. पंचायत समितीच्या 330 पैकी 138 गणांवर शिवसेना विजयी. रत्नागिरीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये भाजप अव्वल. कोसुंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रमोद अधटराव विजयी, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बनेंचा पराभव. बने यांचा पराभव भाजपनं नाही तर जनतेनं केला. अधटराव यांचं वक्तव्य. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील आरोपी आकाशदीप सिंगला मुंबई हायकोर्टाकडून जामीन. खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा कोर्टाचा आदेश. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी सेशन कोर्टात महत्त्वाची सुनावणी. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एकूण 27 आरोपींना सेशन कोर्टात हजर केलं जाणार. सर्व 27 आरोपींचे या हत्या प्रकरणाची पुरावे कोर्टासमोर सादर केले जाणार. बाळासाहेबांच्या स्मारकात एआयचा वापर नको. स्मारकात जे काही असेल ते सर्व ओरिजिनल हवंय. उद्धव ठाकरेंच्या स्मारक समितीला सूचना. 25 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच सभा तहकूब होणार. त्याच दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार नसल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेची पहिली सभा 16 फेब्रुवारीला होणार. पहिल्या सभेमध्ये विरोधी पक्षनेता, सभागृह निवडीकडे लक्ष, तर सुधार बेस्ट समिती अध्यक्षांची 23 तारखेला निवड. यासह 24 फेब्रुवारीला विशेष सभा बोलावून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाणार. मुंबई महापालिकेमध्ये पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टामध्ये. पालिकेमध्ये 4 वर्षांनी पुन्हा नगरसेवक निवडून आल्यानं प्रशासकासह पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टात. पालकमंत्र्यांचे कार्यालय आता शिक्षण समितीच्या अध्यक्षांसाठी सज्ज होणार. मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य कार्यरत असणार. स्वीकृत सदस्यांसाठी शिक्षण प्रशासनाचे विशेष ज्ञान बंधनकारक. स्वीकृत सदस्यांना निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही. नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत सदस्यांसाठी नियुक्ती होणार. जिल्हा परिषदेवरती भाजपचा डंका. 12 पैकी 7 झेडपीमध्ये भाजपचं वर्चस्व. शिंदेंची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, तर मविया आणि शरद पवार गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता. 73 जागांपैकी 51 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या तोंडी अजूनही उद्धव ठाकरेंचंच नाव. विजयाचं श्रेय देताना संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव घेण्याऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं. लक्षात आल्यानंतर भुमरेंनी चूक लगेचच दुरुस्त केली. पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार. सदाभाऊ खोत यांच्या मुलाचं जयंत पाटील यांना शड्डू ठोकून आव्हान. सदाभाऊ खोत यांच्या सुनेच्या विजयानंतर मुलगा सागर खोत यांचं आव्हान. धाराशिवमध्ये भाजपच्या तोडीस तोड जागा निवडून आल्यात. जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा अध्यक्ष झाला तर आनंदच. राजन साळवींची वक्तव्य. तर भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्षपदाच्या शर्यतीत. तानाजी सावंत आणि आमचं राजकारण एकमेकांवर अवलंबून नाहीये. शिवाजीराव सावंतांची तानाजी सावंतांवर टीका. शिवाजीराव सावंतांचे पुत्र पृथ्वीराज सावंत सोलापूर जिल्हा परिषदेत विजयी. नागपूर पालिकेचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी स्वीकारला पदभार. सत्ताधारी चुकत असतील तर त्यांना रोखण्याचं काम करणार. महाकाळकर यांची प्रतिक्रिया. पत्नीच्या विजय मिरवणुकीमध्ये भाजप नेते संग्राम थोपटेंचा भन्नाट डान्स. थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे जिल्हा परिषदेच्या उतरवली कारी गटातून विजयी झाल्यात. भोरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोषात मिरवणूक काढत इथं जल्लोष करण्यात आला. नागपूर पालिकेमध्ये भाजपच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचा फोटो. मोदी शहांच्या फोटोसोबत विकास ठाकरेंचाही फोटो लावल्यानं चर्चांना उधाण. दोन्ही पक्षात चर्चा रंगू लागल्यात. मालेगाव महापालिकेत शेख कुटुंबातून चौथ्यांदा महापौर. इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख महापौर. कुटुंबात 5 नगरसेवक. मालेगावमध्ये इस्लाम पक्ष सर्वात मोठा ठरला.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आज महापौर निवड होणार। महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर आणि एमआयएमचे अशोक हिवराळे यांच्यामध्ये लढत असेल। उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे मोहम्मद वसीम अहमद आमने सामने। यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 516 पुरुषांनी वर्षभर लाभ घेतल्याचं समोर। महिलांच्या नावाने आधार कार्ड तयार करत पुरुषांनी योजनेचे पैसे लाटले। महिला बाल विकास विभागाकडून संबंधितांचा शोध सुरू। अनिल देशमुखांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लेखापालांना दिलासा नाहीच। विशेष न्यायालयानं 2 सनदी लेखापाल आणि एका कंपनीचा खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज फेटाळून लावला। नंदुरबार नगरपालिकेचे कर्मचारी आणि 2 एजंट यांनी 1122 बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्र तयार केले। बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याची किरीट सोमय्यांची मागणी। बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी मास्टर माइंड कोण, चौकशी करा, सोमय्यांची मागणी। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कमलेश बोडके यांच्यावर गुन्हा दाखल। निवडणुकीतील वादातून कमलेश बोडके यांनी हल्ला केल्याचा आरोप। कमलेश बोडके यांच्यासह काही जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पनवेलमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडणार। महायुतीच्या वतीनं नितीन पाटलांचा महापौर पदासाठी उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांच्याकडून अर्ज दाखल। निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष। नागपूरमध्ये मेट्रोचा 3रा टप्पा लवकरच सुरू होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा। 3ऱ्या टप्प्यामध्ये सीताबर्डी ते कोराडी असा 11.5 किलोमीटर मार्गाचा समावेश असेल। भाजप आमदार किशोर जोरगेवारांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा भीषण अपघात। चंद्रपूर जवळील मोरबा गावाजवळ अपघात। सुदैवानं कोणालाही दुखापत नाही। खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न ठरलं। रेवती सुळेंचं सारंग लखानी सोबत लग्न ठरल्याची माहिती। सुशील कुमार शिंदेंच्या कन्या स्मृती शिंदेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक पदावरून हकालपट्टी। लाचखोरी आणि धमक्यांचे परमबीर सिंग यांच्यावर आरोप। वाशिम शहरामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। पंचशील नगर परिसरातील आरोपींकडून देशी बनावटीची पिस्तुलं आणि 2 जिवंत काडतुस जप्त। अंबरनाथमध्ये महामार्गाच्या शेजारी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण। यावेळेस बदलापूर पालिकेप्रमाणेच बेधडक कारवाईची गरज असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया। बदलापूरमध्ये कोपऱ्याची वाडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण। जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा। संबंधित ठेकेदारांना काम न केल्याचाही स्थानिकांचा आरोप। कुडाळ ते सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची ट्रॅकवर आलेल्या पाळीव गुरांना धडक। 3 गुरांचा जागीच मृत्यू। घटनेनंतर रेल्वे ट्रॅक जवळपास 2.5 तास बंद होता। ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश टिके यांच्या मृत्यूचं प्रकरण। पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू ठाकरे गटाचा आरोप। मात्र ठाकरे गट मृत्यूचं राजकारण करत असल्याचा टिके यांच्या कुटुंबियांचा आरोप। आळंदीतील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या मार्बल मूर्ती जर्मनीकडे रवाना। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती जर्मनीतील श्री विठ्ठलधाम ख्रिस्चेममध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार। अमरावती विभागात 12वीच्या परीक्षेसाठी 543 परीक्षा केंद्र असून 1,57,267 विद्यार्थी परीक्षेला बसल्याची माहिती। बुलढाणामध्ये सर्वाधिक 36,364 विद्यार्थी असून वाशिममध्ये सर्वात कमी म्हणजे 22,369 विद्यार्थी परीक्षेला बसले। अहिल्यानगरच्या राहुरीतील धामोरी स्टेशन परिसरात पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाणी वाया। आसपासच्या शेती पिकांचं मोठं नुकसान। पाण्याच्या अतिप्रवाहामुळे योजनेचा पाईप फुटल्याचा अंदाज। राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करायची की नाही याबद्दलचा त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। तसेच पहिल्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना AI शिक्षण देण्याची समितीची शिफारस।